दीड महिन्यापूर्वी भांडणं झाले किरकोळ, त्यावरनं आमचे घरं पेटवले. घरं पेटवल्यानंतर आम्हाला आमचं बघ ट्रॅक्टर होतं इंडू फार्मा, ते ट्रॅक्टर आम्ही घेऊन पळालो सगळं परिवार घेऊन. डोंगर बघा हे शिपमाळाला गेलो, तिथं पण आले 25 गाड्या आल्या, त्याच्यावर 50 माणूस आलतं. आम्हाला तिथं पळू मारलं. त्यानंतर आम्ही पाहुण्याकडे गेलो सासरवाडीला राहायला. दीड महिने तिथं राहिलो. दीड महिन्यानंतर SP साहेबाकडे आलो. SP साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की मग तुम्ही जाऊ शकतात, आपल्या घरी जायची काय बंदी नाही. बरं, तिथून आलो, घरी गेलो. घरी गेल्यानंतर 2-3 दिवस राहिलो. सुखाशी काय असं म्हणजे खळबळ नव्हती दिसली. अचानक आले 2 4 व्हीलर आल्या, 2-4 2 व्हीलर आल्या आणि तिथं डायरेक्ट आमच्या हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये जे काही तरुण आहे तो 11 तारखेला हा अर्ज घेऊन आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटीसाठी. त्या अर्जावर त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की आमच्या जीवाला धोका आहे आणि आम्हाला संरक्षण द्या. मात्र ह्या अर्जाकडे शाप पोलिसांनी दुर्लक्ष केलं आणि त्याचा मारहाणीमध्ये मृत्यू 15 तारखेला झाला. त्यानंतर पोलिस जागे झाले आणि नंतर आज त्याच आरोपीकडनं पुन्हा त्यांच्या जीवाला धोका आहे. हे आरोपी कुटुंब उघड्यावर आहे. तुम्ही अनेक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन बघितले असतील.